बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजधानी दिल्लीतनं। दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। दिल्लीतलं धौला कुवा हे भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं समजतंय। दिल्ली एनसीआर मध्ये 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, मात्र या भूकंपाचे धक्के चांगलेच तीव्र स्वरूपाचे होते। मुरादाबाद, सहारनपूर, आग्रा, मथुरा, अलवरमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले। पहाटे 5:37 सुमारास हा भूकंप जाणवलेला आहे। पहाटे झोपेत असतानाच जोरदार असे हे भूकंपाचे धक्के जाणवले। त्यानंतर अनेक दिल्लीकर हे घराबाहेर पडले। धक्के तीव्र स्वरूपाचे होते अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही दिल्लीकरांनी दिली आहे। अधिक या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, भूकंपाचे धक्के जे आहेत ते तीव्र स्वरूपाचे जाणवलेले आहेत। जरी 4 रिश्टर स्केलचा भूकंप असला तरीही काय नेमकी नोंद करण्यात आलेली आहे आणि काय कारण सांगितलं जाते? बिलकुल, दिल्लीमध्येच म्हणजे कारण यापूर्वी जेवढे भूकंप झाले होते त्यांचं केंद्रबिंदू एकतर अफगाणिस्तान होतं, पाकिस्तान होतं किंवा नेपाळ होता। परंतु यावेळेस जो केंद्र आहे भूकंपाचा तो धौला कुवा म्हणजे की दिल्लीमध्येच असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणाचा झटका जो आहे तो प्रत्येकाला जाणवलेला आहे। आणि पहाटेच्या वेळेस हा साखर झोपेत असताना हा भूकंप आला आणि त्यामुळं घराच्या बाहेर सर्व नागरिक निघाले। भीतीचं वातावरण एक प्रकारे सर्वांच्या मनामध्ये होतं, कारण गेल्या काही महिन्यापासून भूकंपाचे झटके जाणवले नव्हते, परंतु अचानकपणे असे भूकंपाचे झटके पहाटे जाणवू लागलेले आहेत। सुदैवाची बाब म्हणजे की यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाहीये, परंतु घराच्या खिडक्या असतील, टेबल असतील, खुर्च्या असतील, बेड असेल, फॅन हे सर्वत्र हलताना सकाळी पहाटेच्या सुमारास भूकंप आल्यानंतर दिसत होतं। मात्र कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये ट्विट केलेलं आहे आणि त्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच, मात्र येत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अशा स्वरूपाचे भूकंपाचे तीव्र धक्के हे हरियाणामध्ये सुद्धा जाणवलेले आहेत आणि उत्तर प्रदेशात सुद्धा काही भागामध्ये जाणवलेले आहेत। काय स्वरूपामध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत? बिलकुल प्रज्ञा, खरं तर दिल्लीचा जो ल्युटन दिल्ली परिसर वगळता यमुना पार म्हणजे की यमुनेच्या नदीच्या पलीकडे सगळे जे दिल्लीकर राहतात ते मोठ्या प्रमाणात तिथे झोपडपट्टी आहे आणि वस्ती आहे। सिमेंटची जरी असली तरी ती झोपडपट्टी आहे आणि त्यामुळं छोट्या छोट्या गल्ल्या आणि एकमेकाला चिटकून अशी घरं आहेत। त्याचबरोबर चांदणी चौक सारखा परिसर आहे की जिथं सगळी घरं जी आहेत ते एकमेकांना चिटकून आहेत। तर त्या ठिकाणी जिथे सोसायटी आहेत तिथं जास्त धोका समजला जात नाही, परंतु अशा ठिकाणी की जिथं झोपड्या आहेत त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण एक जर बिल्डिंग कोलॅप्स झाली तर त्याचा परिणाम जो होतो तो बाकीच्या इमारतीवर होतो, बाकीच्या बिल्डिंगवर होतो आणि त्यामुळं पत्त्यासारख्या त्या बिल्डिंग ज्या आहेत ते खाली कोसळू नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे। आणि त्याचबरोबर दिल्लीमधल्या अनेक ज्या इमारती आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत आणि अनेक वेळा नोटीस पाठवल्या आहेत, परंतु ती इमारती ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या नाहीये। त्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा ज्या जर्जर इमारती झालेल्या आहेत त्यांच्या सुद्धा तिथे सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून दिल्ली महापालिकेला सुद्धा यापुढे त्या संदर्भामध्ये तयारी करावी लागणार आहे आणि ज्या जुन्या बिल्डिंग झाल्या तिथून लोकांना बाहेर काढावं लागणार आहे सुरक्षेसाठी। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राम। तर आपण बघतोय जोरदार अशा स्वरूपाचा हा झटका बसलेला आहे आणि आपण बघितलंय की धौला कुवा हेच भूकंपाचं केंद्रबिंदू असल्यानं जोरदार झटके बसलेले आहेत। या संदर्भात नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। भैया बहुत तगड़ा झटका था, हमें ऐसा लगा जैसे ट्रेन चल रही हो ना, धरती ऐसे हिल रही बहुत तेज, धड़ाधड़ धड़ाधड़, मतलब कि जैसे कुछ धरती फटने वाली है। बहुत तगड़ा झटका था। इससे पहले इतना तगड़ा झटका महसूस किया गया कभी आपने? ऐसा कभी नहीं हुआ, आज पहली बार ऐसे 4:30 5:30 बजे। डर काफी हॉरेबल था और वो काफी देर तक झटके आने लगे। अभी मैं सोते हुए एकदम से उठा, एकदम बाहर की तरफ भागा और देखा बहुत तेज झटका खा रहा है। आज से पहले कभी इतना महसूस नहीं, कभी महसूस ही नहीं हुआ। एकदम से लगा कि पता नहीं क्या हो गया, एकदम सोते आंख खुल गई, भाग छूटा एकदम बाहर की तरफ। बहुत तेज झटका महसूस हुआ। अभी दूध लेने गए थे तो उस कुर्सी में बैठे हुए थे, पूरी तरीके से हिली थी कुर्सियां और एकदम झटके से खड़े भी हुए हम लोग, लेकिन था बहुत कम टाइम का।